सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आता त्यांच्या साधनेच्या समाप्तीच्या टप्प्यात आलेत. समाप्ती झाली आहे. इथे त्यांचा साधनेचा जो रथ आहे तो रथ इथं आता येऊन थांबलेला आहे आणि ती यात्रा, साधनेची समाप्ती आणि यात्रा त्यांची संपत आली आहे आणि अंतरात्म्याला ज्यातून पूर्णत्व प्राप्त होणार आहे, पूर्ण समाधान, पूर्ण संतुष्टता आणि पूर्ण सुख, सर्व अर्थाने जे पूर्णत्व प्राप्त होणार आहे त्या टप्प्यामध्ये ते आता आलेले आहेत. ते आलेत आणि त्यांनी ते आपणाला काल व्यक्त केलेलं आहे की त्यांना त्यांच्या जे नीलपुरुषाचं दर्शन होतं आहे तो नीलपुरुष आता व्यापक झालेला आहे आणि पूर्णतः त्यांना विश्वरूप दर्शन झालेलं आहे की ह्या नीलपुरुषामध्ये तो एवढा व्यापक झाला आहे की ह्या पुरुषातून पृथ्वीची निर्मिती झाली आहे आणि पूर्ण सर्व जीवसृष्टी इथं निर्माण झालेल्या आहेत आणि तिन्ही लोक ह्या नीलपुरुषातून निर्माण झालेला आहे. तर आपण कालपर्यंत बाबा मुक्तानंद आपणाला इथपर्यंत घेऊन आलेत आणि त्यामुळे त्यांना जाणवलं की हे सर्व काही आत्मतत्व आहे. माझ्या अंतरी जो नीलमणी आहे, जो नीलबिंदू आहे, तोच नीलबिंदू सर्वांच्या अंतर्यामी आहे आणि त्याने भगवंत हा चित्रकार आहे आणि त्याचा जो संकल्प आहे विश्व निर्माण करण्याचा आणि ह्या संकल्पातून भगवंताने जे चित्र निर्माण केलेलं आहे आणि ते चित्र त्याने निर्माण कशाच्या आधाराने केलेलं आहे, त्याचे रंग कसले आहेत? प्रकाशाचेच रंग आहेत. त्याच्याकडे रंग प्रकाशाचे आहेत आणि त्या प्रकाशाच्या आधाराने त्याने वेगवेगळी चित्र निर्माण केलेली आहेत इथं. आणि त्यामुळे बाबा मुक्तानंदांना जाणवलं की जसा एखादा चित्रकार एखाद्या पटलावरती एका संकल्पनेने चित्र काढतो तर त्यावेळेला त्या चित्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात परंतु संकल्प एक असतो, चित्रकार एक असतो, त्याने वापरलेला ब्रश, त्याने वापरलेले रंग एक असतात आणि असं जरी असलं तरी सुद्धा त्यातनं विविधता निर्माण होते. तर त्याचप्रमाणे हे जे विश्व निर्माण करण्याची इच्छा, विश्व निर्माण करण्याचं मानस जेव्हा भगवंताच्या अंतरी प्रकट झाला त्यावेळेला त्या संकल्पनेतून भगवंताने हे पूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे आणि ते विश्व निर्माण करताना जे रंग आहेत ते पूर्णतः भगवत शक्ती आहे, ती ऊर्जा आहे, तो प्रकाश आहे आणि त्यातनं विविध आकार निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आकार विविध जरी दिसत असतील तरीसुद्धा त्या प्रत्येक आकाराच्या अंतरी ते तत्व, तो नीलबिंदू, ते आत्मतत्व, ते भगवत तत्व वास करत आहे. आणि मानव हा एकमेव प्राणी असा आहे की तो ही अनुभूती घेऊ शकतो. 84 लाख जीवयोनीमध्ये दुसरा कोणत्याही जीवयोनीला हे स्वातंत्र्य नाही आहे की मी कोण आहे आणि मी कुठून आलो आहे, हे जगत म्हणजे काय हे जाणून घेण्याची क्षमता आणि तेवढी उच्च बुद्धिमत्ता, मानसिक शक्ती आणि त्या कुठल्याही योनीमध्ये नाही की जी मानवाला प्रदान केलेली आहे. तो त्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा पुरेपूर फायदा आपल्या संतांनी घेतला, ऋषीमुनींनी घेतला आणि त्यांनी आपल्या अंतरी असलेलं स्वसंवेद्य आत्मरूपा, कसं आहे आत्मरूप की त्याचं संवेदन, त्याची जाणीव, त्याचं अनुभूती ही स्वतःच होणार आहे. ते आत्मतत्व स्वतःच करून देणार आहे. स्वसंवेद्य आत्मरूपा, कोणी दुसरं येऊन दाखते, आत्मरूप स्वतःच आपणाला त्याची जाणीव करून देणार आहे, ते दाखवणार आहे ते कसं आहे. कारण ते दाखवण्यासाठी दुसरं कोणीही स्वतःच ते दाखवू शकतं, दुसरं कोणी मदत नाही करू शकत.
आपले सद्गुरु तत्व आपल्याला साधना मार्ग सांगतील, त्या साधना मार्गावरती चालल्यानंतर मग ते आत्मतत्व स्वतःच प्रकट होते आणि स्वतः प्रकट होऊन मी कसा आहे हे दाखवते. आणि मी कसा आहे हे दाखवलं नीलबिंदूच्या रूपामध्ये, की हे आत्मतत्व तिळा एवढे बांधुनी घर आतर आहे विश्वंभर. तिळा इतक्या घरामध्ये तो बिंदूला आहे, तो बिंदू राहतोय, ते आत्मतत्व आहे. आणि त्याच्यामध्ये तिळा एवढे बांधुनी घर आतर आहे विश्वंभर. तिळा इतुके हे बिंदुले त्याने त्रिभुवन कोंदाटले. त्रिभुवन कोंदाटले की ह्या बिंदुल्यामध्ये पूर्णतः तिन्ही भुवन आणि सर्व शरीर, आपले चारही शरीर सामावलेले आहेत. आणि जेव्हा आपण हे शरीर सोडतो त्यावेळेला हे बिंदुलच सर्व काही गाठोडं घेऊन प्रवास करतं. आणि ते प्रवास कशाच्या आधाराने करतं तर नील नक्षत्राच्या आधाराने करतं, की ते वाहन आहे. तेही आपल्याला सांगितलं की ते वाहन आहे, की त्याच्याबरोबर प्राणशक्ती आणि पूर्णतः हे चारही ज्योतींचं गाठोडं त्या नीलबिंदूमध्ये सामावलेलं, म्हणजे आत्मतत्वात सामावून ते बाहेर पडतं. आणि त्यानंतर आपणाला सांगितलेलं आहे ही पहिली अनुभूती आत्मतत्वाने स्वतः दिलेली आहे. स्वतः ते नीलबिंदू समोर येऊन त्यांच्या मस्तकाच्या बाहेर येऊन समोर येऊन दाखवले. आणि हाच नीलबिंदू जेव्हा त्याने नीलपुरुषाचं रूप धारण केलं तेव्हा त्यांना कळलं की हा नीलपुरुष जो आहे, आणि त्या नीलपुरुषाने सांगितलं की मला माझ्या प्रत्येक पेशीतून मी कोणतंही काम करू शकतो. माझी प्रत्येक पेशी ही कोणतंही काम करू शकते. मग एवढं सामर्थ्य कोणात असू शकतं तर ते परमात्मा शक्तीमध्येच असू शकतं. त्यामुळे ह्या आत्मतत्वानेच दाखवलं मी कोण आहे तर मी सो हमसा, मी तो आहे हे आत्मतत्वानेच दाखवलं. आता नंतर दाखवलं आत्मतत्वाने की तो नीलपुरुष आहे, तो एवढा विस्तारला, तो एवढा व्यापक झाला, ते प्रकाशाचा जो नीलपुरुष आहे तो एवढा व्यापक झाला की तो पृथ्वीपासून आकाशापासून जमिनीपर्यंत तो त्याची उंची आणि विस्तारला, चारही दिशांनी विस्तारला. आणि तेव्हा जाणवलं की ह्या नीलपुरुषामध्ये संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे, संपूर्ण विश्व निर्माण झालं आणि ह्यातली प्रत्येक रचना या नीलपुरुषामध्ये आहे. तर त्यामुळे त्यांना जाणवलं की प्रत्येकाच्या अंतरी हा नीलमणी आहे. त्यामुळे इथे आपणाला तिसरी गोष्ट दाखवली की सर्वांच्या अंतर्यामी तो नीलमणी आहे, तेच तत्व आहे. मग ते कोणी असे मानव वा व्यतिरिक्तही सर्व काही जे आकार आपल्याला दिसत आहेत त्या सर्वांमध्ये ते तत्व आहे. तर अशा पद्धतीने हे आत्मरूप जे आहे ते स्वसंवेद्य आत्मरूप, आत्मतत्व समोर येऊन प्रत्यक्षात ते स्वसंवेद्य हे स्वतःची जाणीव स्वतःच प्रकट होतं आणि मी कोण आहे दाखवतं. आणि हे सर्व माऊलीची जी पहिली ओवी आहे ही प्रॅक्टिकली पूर्ण बाबा मुक्तानंदांनी अनुभवली आणि त्यांची साधनेची पूर्णाहुती इथं झालेली आहे. आणि जी यात्रा आहे ती त्यांची यात्रा इथं पूर्ण, तो यात्रेचा रथ थांबलेला आहे. आणि तिसरं म्हणजे त्यांना पूर्ण आत्मिक समाधान प्राप्त झालेलं आहे. आता आजचा पुढचा आपण विषय वाचूया. आजचा विषय आहे चिदविलास. चिदविलास. आता सुद्धा मी ध्यानात तन्मय झालो की मला नील रश्मी, नीलपुंज आणि त्या चिन्मय प्रकाशाच्या मध्यभागी नीलबिंदू दिसू लागतो. मी कोणत्याही अवस्थेत असलो तरी तो मृदू चिन्मय तेजोपुंज अति सूक्ष्म रूपाने हालत असलेला, चमकत असलेला दिसतो. भोजन, जलपान किंवा स्नान करतानाही तो माझ्या डोळ्यांसमोर उभाच असतो. झोपलो तरी निद्रास्थानातही तो उभा असतोच. आता माझी दृष्टी द्वैताद्वैतरहित होऊन गेली आहे, कारण द्वैत काय आणि अद्वैत काय दोन्ही अवस्था त्यानेच व्यापल्या आहेत. आता देशकाल वस्तुभेदाची मर्यादा राहिली नाही. सर्वत्र सूक्ष्म रूपाने पसरलेला तो नीलप्रकाश माझ्या अंतरात्म्यालाही विश्वरूपाने व्यापून राहिला आहे. स्थूल दृष्टीला न दिसणारेही मी पाहू शकतो. ज्याप्रमाणे
आता माझी दृष्टी द्वैताद्वैत रहित होऊन गेली आहे, कारण द्वैत काय किंवा अद्वैत काय दोन्ही अवस्था त्यानेच व्यापल्या आहेत. आता देशकाल वस्तुभेदाची मर्यादा राहिलेली नाही. सर्वत्र सूक्ष्म रूपाने पसरलेला तो नील प्रकाश माझ्या अंतरात्म्यालाही विश्वरूपाने व्यापून राहिला आहे. स्थूल दृष्टीला न दिसणारेही मी पाहू शकतो. ज्याप्रमाणे मंत्रांजन लावले की कोणालाही न दिसणारे गुप्तधन दिसू लागते, त्याचप्रमाणे श्री गुरुदेवांच्या कृपेने आणि पारमेश्वरी कुंडलिनीच्या प्रसादाने ते दिव्य साक्षात्कार करविणारे नील अंजन माझ्या डोळ्यांना लागल्यामुळे चर्मचक्षूंना न दिसणारे म्हणजे अतिसूक्ष्म स्वरूपही मला दिसू लागले. चहूबाजूंना माझा आत्माच विश्वाकार होऊन चराचराला व्यापून राहिला आहे, याचे मला आकलन झाले आहे. ग्रंथच अस्तित्वातच नाही, कधी झालाच नाही. इथे सांगते, चहूबाजूंना माझा आत्मास विश्वाकार होऊन चराचराला व्यापून राहिला आहे, याचे मला आकलन झाले आहे. प्रपंच अस्तित्वातच नाही, कधी झालाच नाही. ज्याला आपण प्रपंच म्हणतो तो चितिशक्तीचा केवळ चिन्मय विलास आहे, असा माझा पूर्ण निश्चय झाला आहे. सोहम मध्ये सह आणि अहम कशाला म्हणतात ते मला सहज समजते. वेदांत जिला तत्वमसी विद्या म्हणतो आणि ज्या विद्येची परिणती ब्रह्मानंदात होते असे म्हणतात, ती विद्या हेच माझ्या अंतर्यामी सूक्ष्म रूपाने स्फुरणारे माझे स्वरूप आहे. याच्या पुष्टर्थ प्रत्यभिज्ञा हृदयम या ग्रंथातले एक प्रमाण देत आहे. या ग्रंथात म्हटले आहे की परशिवाची दृष्टी पुढील प्रमाणे आहे. आता इथं त्यांना सर्वत्र दिसतंय की सर्वत्र, कारण माझं आत्मतत्वच हे भगवत तत्व आहे. त्यामुळे सर्वत्र चेतना 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 म्हणजे हे आत्मतत्वामध्ये शक्ती आहे विश्वाकार होण्याची. मी आणि भगवंत वेगळा नाही, त्यामुळे हे आत्मतत्वच विश्वाकार झाले आहे. इतकी अहम ब्रह्मास्मी अवस्था, मी तेच आहे आणि ते आणि मी एकच आहे, ही अवस्था त्यांना आलेली आहे. आणि त्यांना कोणताही आकार दिसायच्या अगोदर त्यांना तिथे तो प्रकाशच दिसतो आणि प्रकाश दिसल्यानंतर त्यांना तो आकार दिसतो की हे काय आहे. त्याच्या आधी त्यांना काही असलं तरी त्यांना सूक्ष्म रूपाने त्या आकारात असलेली तो नीलपुरुष, ते चैतन्य, ती ऊर्जा, तो प्रकाशाचा पुंज हेच त्यांना दिसते आणि नंतर मग ते स्थूल त्यांची दृष्टी होते. तर अशा पद्धतीने ते प्रॅक्टिकली पाहत आहेत की सर्व काही ब्रह्मतत्व, सर्व काही परमात्म तत्व आहे. सर्वांच्या अंतर्यामी ती भगवत शक्तीच व्यापून आहे आणि तीच चितशक्ती, तिलाच कुंडलिनी शक्तीला चितशक्ती, चिती, कुंडलिनी माता असं वेगवेगळी नावं सांगितली आहेत. आता ते म्हणतात, श्रीमत परमशिवस्य पुनः विश्वोत्तीर्ण विश्वात्मक परमानंद श्रीमत परमशिवस्य पुनः विश्वोत्तीर्ण विश्वात्मक परमानंदमय प्रकाशशैक घनस्य एकविधमेव शिवादि धरण्यंत आखलम अभेदेनैव स्फुरति सतु वस्तुतः अन्वत् किंचित ग्राह्यं ग्राहकं वा अपि तु श्रीपरशिव भट्टारक एव एथं नानावैचित्र्य सहस्रे स्फुरति. आता हा त्यांनी श्लोक दिलेला आहे. आता आजचं जे वाचन आहे त्यामध्ये पूर्णतः ज्या अनुभूती झाल्यात त्याचंच वर्णन आहे. त्या संदर्भातले वेगवेगळे त्यांना ग्रंथांमध्ये त्यांना जे वाचन आलं त्यांच्या अभ्यासात ते देत आहेत. त्यामुळे आजचं हेच पूर्ण वाचन राहील. आपण पण आजचं पूर्ण करू आणि उद्या आणि परवा खूप सुंदर आहे पुढचा भाग, फार सुंदर. आता इथे त्यांची यात्रा साधनेची पूर्ण होते. त्यांचे
साधना काळातील अनुभव आजच्या वाचनानंतर पूर्ण होत आहेत. त्यानंतर आता पुढचा सार रूपाचा भाग आहे, पुढचे आपण जे काही दिवस वाचणार. आता ते याचा आत्ता जो वाचला श्लोक त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ असा की ज्याला आपण परमेश्वर किंवा पराशक्ती म्हणतो त्या भगवान परमशिवाच्या हिशेबी विश्व नावाची वस्तूच नाही. तो केवळ सत्य, नित्य, निर्गुण, निराकार, व्यापक आणि पूर्ण आहे. त्याला शिवतत्वापासून तो थेट पृथ्वी तत्वापर्यंत म्हणजे स्थावर जंगमात्मक दिसणारे प्रगट अप्रगट सारे जगत आपल्यासारखेच परमानंदमय प्रकाशरूप प्रतीत होत असते. वास्तविक या विश्वात त्याच्याशिवाय दुसरे काही अस्तित्वातच नाही. मुळी द्रष्टा दृश्य भावही नाही. केवळ श्रीमत परमशिव एकटाच या जगतात अनेक चित्रविचित्र रूपांनी स्फुरतो आहे. हे विश्व परमात्म्याचे शरीर आहे आणि या विश्वरूपाने परमशिवच आपल्या आत्मस्थितीत उभा आहे असे मला आता दिसू लागले आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जो अभंग या ग्रंथाच्या सुरुवातीस दिला आहे त्याचे अंतिम चरण असे आहेत. तयाचा मकरंद स्वरूपते शुद्ध ब्रह्मादिका बोध हाची झाला. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे निजरूप गोविंद जनी पाहता. ज्या नीलेश्वराचे मी वर्णन केले आहे त्याच्या अंतर्यामी त्याचे जे मूळ त्याचा जो रस म्हणजे शुद्ध परमानंदमय बोध आहे तेच परमात्म्याचे शुद्ध स्वरूप आहे. ब्रह्मदेवापासून तो साऱ्या ऋषीमुनींपर्यंत सर्वांना हाच बोध झाला आहे. साक्षात्काराचा अनुभव सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपा प्रसादाने मला प्राप्त झालेले माझे अंतरीचे निजरूप असा जो नील तोच परमात्मा श्री गोविंद आहे. सर्वात मला तोच दिसतो. सर्व व्यापक ईश्वराशिवाय परमात्म्याशिवाय ब्रह्मांडात दुसरे काहीही नाही हे वेदांताचे कथन सत्य आहे. वस्तुतः परमात्म्याचे हे ज्ञानच जीवनाचे सार आहे. हे ज्ञान प्राप्त झाल्याने आपला संसार अमृतमय होऊन जातो. परमात्म्याच्या अशा ज्ञानाची मानवाला अत्यंत आवश्यकता आहे. ज्ञान हे केवळ शक्तिपाताने प्राप्त होणे शक्य आहे. आता इथे दोन संदर्भ दिलेत, एक माऊलीचा दिलाय आणि दुसरा एका ग्रंथाचा दिलाय की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भगवंताच्या चरणी त्याच्या दृष्टीने प्रपंच हा नाहीच आहे, कारण त्याचंच तत्व सर्वत्र आहे आणि त्याचं तत्व जे आहे ते पूर्णतः ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप, चेतनास्वरूप, पूर्ण प्रकाशमय आहे. त्यामुळे भगवंताच्या चरणी भगवंताला प्रपंच किंवा उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ हे नाही, कारण त्याला सर्वत्र ती चेतना आहे आणि त्याचंच तत्व सर्वत्र आहे आणि भगवंताचं तत्व कसं आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. त्यामुळे इथे माऊली पण तेच सांगतायत, भगवंताची जी दृष्टी आहे की ती दृष्टी सच्चिदानंदमय आहे आणि पूर्ण विश्व त्याला सच्चिदानंदमयच वाटतं. आपल्याला आपण विस्मरण झाल्याने, आपणाला कोणतीच अनुभूती नसल्याने आपणाला भेद दिसतो. आपणाला उच्च नीच, सुख दुःख, चांगलं वाईट हे सर्व आपणाला दिसतं. तर त्यामुळे ही दृष्टी आहे. परंतु आपल्या संतांना आणि आपल्या सर्व ऋषीमुनींना हे अनुभूती झाली आहे. म्हणजे ब्रह्मदेवापासून ते ऋषीमुनींपर्यंत सर्व संतांना हीच अनुभूती झालेली आहे की सर्वत्र भगवत संपूर्ण विश्व भगवंतातनं निर्माण झालं आहे आणि प्रत्येकाच्या अंतर्यामी तेच तत्व वास करत आहे असे आहे. आणि वेदांतामध्ये जे आता वेद उपनिषद आहेत ते वेद उपनिषद ज्यांनी रचले, आता कोणता वेद कोणत्या ऋषींनी रचला असं कुठलंच नाही आहे. म्हणजे ही कमाल आहे की जे चारही वेद आहेत, उपनिषद आहेत, असं क्लेम नाही करू शकत की अमुक ऋषींनी हे केलं, कारण ते सगळं संशोधन आहे. ते सगळं संशोधन आहे. आता कुठलाही वेद घेतला तर अनेक ऋषींनी केलेले संशोधन त्या काळामध्ये ते त्या वेदांमध्ये त्यांनी लिहिलेले आहेत. तर आणि त्याच्यामुळे तिथे अमुक एकाच ऋषीचा असा नाही आहे तो,
तर तिथे त्यांनी घेतलेल्या अनुभूती, प्रत्यक्ष अनुभूती वेद उपनिषदात दिल्यात आणि ह्याच वेद उपनिषदातल्या अनुभूती मग आपल्या संतांनी पुढे पुढे जसजसा युग पुढे सरकत जातं, ह्या सृष्टीची यात्रा पुढे जात जाते, तसतसे मग आपले संत आहेत, साधू संत, ह्या सर्वांनी वेदामध्ये सांगितलेल्या अनुभूती घेतल्यात की ज्या आपल्या ऋषीमुनींनी घेतलेल्या होत्या. तर आता ते सांगतायत की इथे सांगतायत की वेद काय म्हणतायत ते सांगतायत की केवळ शक्तिपाताने, इथे सांगतायत की ज्ञान हे केवळ शक्तिपाताने प्राप्त होणे शक्य आहे. साऱ्या महात्म्यांनी सिद्ध कृपेनेच आपला अंतर्यामी परमेश्वर प्राप्ती करून घेतली आहे. साऱ्या महात्म्यांनी सिद्ध कृपेनेच आपल्या अंतर्यामी परमेश्वर प्राप्ती करून घेतली आहे. वर ज्ञानेश्वर महाराजांचा जो अनुभव सांगितला आहे तोच सर्वांचा पूर्ण अनुभव आहे. जनक, सनक, नारद वगैरे मुनींनी ज्या निज स्वरूपाचे अनुसंधान केले तेच अनादी परंपरेचे परमानंदमय ज्ञानतत्व आहे. सर्व मानवां दृष्टीस पडणारा तोच परमानंदमय गोविंद आहे. ज्ञानी असो की अज्ञानी असो, वेडा असो की मूर्ख असो, सर्वात तोच दृष्टीस पडतो, कारण मूर्खपणा आणि वेड या मनाच्या विकृती आहेत. आत्मा एक पहिला शब्द लक्षात येईना काय आहे. आत्मा परमशुद्ध आहे. इथे काय दिलंय, मूर्खपणा आणि वेड या मनाच्या विकृती आहेत आणि आत्मा परमशुद्ध आहे. पहिला शब्द इथे स्पष्ट नाही आल्यामधला. आत्मा परमशुद्ध आहे म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी हा भेद नाही आहे, कारण ते पूर्णतः चेतना आहे, ती शक्ती स्वरूप, ज्ञानस्वरूप, चेतन स्वरूप आहे. आणि ह्या विकृती, हे सगळे भेद आहेत, हे मनाच्या विकृती आहेत त्या. हे सांगतायत सहस्त्र दलातील ब्रह्मरंध्रात ज्याचा निवास आहे तो षोडश कलातीत पुरुष तिथे निरंतर वास करीत असतो. या पुरुषाला 17वी असेही नामाभिधान आहे. षोडश कलांच्याही वर तो जो 17वा आहे तो आत्मा आहे. ज्यांची दृष्टी पूर्ण शुद्ध झाली आहे त्याला हे नीलवर्ण आत्मरूप सहस्त्रदलात भासमान होत असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे परमगुह्य तत्व मी सद्गुरु कृपेने सांगतो आहे. वास्तविक हे जगत चिदविलास आहे, चितिशक्तीचे उन्मिलन आहे, परंतु चितीचे ज्ञान न झाल्याने ते जगत रूपाने भासते. चितीत ज्ञान झाले की जग भासणार नाही, चितीच दिसू लागेल. हेच यथार्थ सत्य आहे. वसुगुप्ताचार्य म्हणतात, आता पुढचा संदर्भ आहे वसुगुप्ताचार्य यांचा, की इति वा यस्य संवित्ती क्रीडात्वेनाखिलं जगत स पश्यंत सततम युक्तो जीवनमुक्तो न संशयाः. हे स्पंदशास्त्र ह्या ग्रंथातला रेफरन्स आहे. आजच्या याच्यात सर्व रेफरन्स आहेत, संदर्भच आहेत, की जो अनुभव घेतलेला आहे तो अनुभवाला संदर्भात रेफरन्सेस आहेत. आता इथे 17वीचे स्थान काही अभंगांमध्ये, आता निंबाळची जी आरती आहे तर त्याच्यामध्ये एका ठिकाणी 17वीचं स्थान म्हणून येतं. आता हे षोडश कलायुक्त त्याच्या पलीकडे असलेलं हे 17वीचं स्थान आहे, म्हणजे जिथं नीलबिंदू, जिथे आत्मतत्व आहे ते आहे. आता मी जेव्हा निंबाळला जाईन, घरात तर काही रोज आरती आणि होत नाही माझं, परंतु तिथे गुरुदेवांच्या इथे काकड आरतीपासून काकड आरती आणि तिन्ही वेळचं सकाळ दुपार रात्रीचं भजन हे होतं. तर त्यामध्ये हे सर्व काही जे आहे तुकारामांचे अभंग आहेत, काही अजून काही संतांचे अभंग गुरुदेवांनी आरतीमध्ये घेतलेत, भजनामध्ये घेतलेले आहेत. तर हे त्यामध्ये हे सर्व शब्द येतात. आता ते आरती किंवा भजन करत असताना त्याचे अर्थ आता लक्षात येतील किंवा ह्या अनुभूती आहेत हे लक्षात येईल. नाही तर आधी असंच बोललं जात होतं, आता किंवा अंदाजे काही अर्थ लावला जात होता थोडाफार, पण आता हे चांगल्या रीतीने लक्षात येईल. तर आता स्पंदशास्त्रातला हा जो संदर्भ आहे तो असा आहे की ज्या जगात आम्ही व्यवहार करीत असतो ते हे जगत म्हणजे प्रकाशरूपा संवित देवता चितिशक्तीचा विलास आहे.
ज्याला ही दृष्टी प्राप्त होते त्याला हे जगत म्हणजे पारमेश्वरी शक्तीचा विलासच वाटत असतो. त्याला बंधही नाही आणि मोक्षही नाही, साधन नाही, साध्य नाही आणि संकोचही नाही, कारण गुरुकृपेने त्याचा ज्ञानचक्षू उघडलेला असतो. द्वैताचा भास निर्माण करणारा भेदाचा पडदा फाटून गेलेला असतो. गुरुकृपा झाली नसेल तर ती पारमेश्वरीची विलासिनी स्थिती डोळ्यात येऊन बसत नाही आणि जगताचे सत्य स्वरूप प्रगट होऊ देत नाही. श्री गुरुदेवांच्या अनुग्रहाबरोबर ती जेव्हा सिद्ध विद्यार्थ्यांच्या अंतरात प्रविष्ट होते तेव्हा ती त्यांच्या सर्वांगात पसरून त्यांना पूर्ण शुद्ध करून त्यांना स्वस्वरूपमय बनवून त्यांचे नेत्र, हृदय आणि चित्त यांत बसून राहते. यानंतर त्या सिद्ध विद्यार्थ्यांना हे जगत म्हणजे चितिशक्तीचा विलासच दिसू लागतो. हे सत्यदर्शन आहे. वसुगुप्ताचार्यांचा हाच निर्णय आहे की हे जगत दुसरा तिसरा काही नसून संवितरूप चितीची ती केवळ क्रीडा आहे. या चितीचे स्वरूप परमतत्व परमस्वतंत्र आणि स्वयंप्रकाशित आहे. तिने सृष्टी स्थिती लय करणारी शक्ती स्वतःमध्ये धारण केलेली आहे. ही चिती साऱ्या विश्वाचे मूल कारण असून सर्व सुखांचा उपाय आहे. ही चिती देशकाल आणि आकार यांहून वेगळी असूनही देशकाल आकार रूप भासत असते. सर्व देश, सर्व काल आणि सर्व आकार या चितीतूनच प्रगट होत असतात. ही चिती जगत रूपाने प्रगट झाली असली तरी ती सर्व व्यापक, नित्य परिपूर्ण आणि नित्य प्रकाशरूप असल्यामुळे स्वतःच्या अखंड तत्वात आणि एकत्वात पूर्ण असते. पुढे सांगतात, देशकालाकार भेदा संविदो नहि युज्यते तस्माद एकैव पूर्णाहम विमर्शात्मा चिदुच्यते. अर्थात जेव्हा परमशिवाला जगत निर्माण करण्याची इच्छा होते तेव्हा ही चिती आपल्या स्वातंत्र्य शक्तीने स्वतःच प्रसरण पाहून स्वतःमध्ये भेद निर्माण करून अनंत पदार्थ रूपांनी व्यक्त होते. ही चिती प्रकृती रूपाने बाह्य जगतात संपूर्ण विश्वाकार होऊन स्वयमेव प्रकाशित होते. याला चितीचे विश्वात्मक स्वरूप म्हणतात. विश्वाकार झाली असली तरी ही चिती विश्वोत्तीर्ण म्हणजे विश्वातीत होऊन स्वयंप्रकाशमय, परमशुद्ध आणि निर्मल राहते. याचप्रमाणे मानवाच्या अंतरंगातही हा चिदात्मा किंवा ही चिती बाह्य प्रवृत्ती रूपाने स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण शरीरे, पंचकोश, अंतःकरण, चतुष्टय, पंचतत्वांच्या 36 तत्वमय शरीरात 72,000 नाडी समुदाय, सप्तधातू, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि त्यांचे विषय, पंचप्राण आणि त्यांचे प्रत्येकाचे कार्य आणि मस्तकापासून तो थेट पादांगुष्ठापर्यंत किती रूपे धारण करीत असते त्याची गणतीच नाही. सुख, दुःख, भय, व्याधी, विकार, शैशव, यौवन, नरक अशी अनेक रूपे निर्माण करून यांत स्वतः प्रवेश करून ती बाह्य विश्वाकार बनते. तरीसुद्धा तिची शुद्धता आणि निर्मलता जशीच्या तशीच राहते. विश्वोत्तीर्ण म्हणजे विश्वातीत स्थितीत ती जागृतीहून भिन्न जागृतावस्थेतील शरीराच्या सर्व शुभाशुभ कर्माहून भिन्न इथे सांगतात, विश्वोत्तीर्ण म्हणजे विश्वातीत स्थितीत ती जागृतीहून भिन्न जागृतावस्थेतील शरीराच्या सर्व शुभाशुभ कर्मांहून भिन्न, स्वप्नांहून भिन्न, स्वप्नावस्थेतील स्वप्नांच्या साऱ्या व्यवहाराहून भिन्न, सुषुप्ती अवस्थेतील शून्याहून भिन्न, महाकारण रूप तुर्यावस्थेत
तुर्यातीत होऊन केवळ स्फूर्तिरूपाने या संपूर्ण विश्वाची साक्षी बनून समस्त विश्वामध्ये विश्वाहून भिन्न होऊन राहत असते. इथे आता पूर्ण चित्शक्तीचं, कुंडलिनी शक्तीचं वर्णन केलेलं आहे की जसं भगवंताचं तत्व आहे, परमात्मा शक्ती आहे, ही पूर्णतः संपूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे, परंतु त्या शक्तीचं जे आपल्या अंतरी तिचं जे गुणवैशिष्ट्य स्वरूप आहे ते अबाधित आहे, त्याला काहीही बाधा होऊ शकत नाही, एवढं निर्माण केलेलं आहे. आता जर बाबा मुक्तानंदांच्या जे अनुभव घेतले बाबा मुक्तानंदांनी की या देहात असून बाबा मुक्तानंदांनी जी साधना केली त्या साधनेच्या आधारेच त्यांच्या अंतरी असलेलंच आत्मतत्व मस्तकातून बाहेर येऊन नीलपुरुष दाखवला आणि पूर्ण विश्वरूप दर्शन करवलेलं आहे. यातनंच कळतंय की हे त्यामध्ये म्हणजे जर साधनेची शक्ती वापरली तर ते तत्व कधीच म्हणजे कोणतीही बाधा होत नाही त्या तत्वाला. हे आपल्या संतांनी स्पष्ट अनुभव घेतलेला आहे. आणि त्याच प्रकारे भगवंताच्या शक्तीतनं ही शिवशक्ती एकत्रच आहे. हे विश्व निर्माण करायचं आहे तर शक्ती पाहिजे, पदार्थ पाहिजेत, आपल्या वस्तू निर्माण करायचे तर पदार्थ पाहिजेत. आणि त्यासाठी ही जी कुंडलिनी शक्ती आहे त्या कुंडलिनी शक्तीमध्ये पूर्णतः ती वेगवेगळी रूपं निर्माण करते, वेगवेगळे आकार निर्माण करते, वेगवेगळं सर्व काही आपल्या शरीरामध्ये सांगितलेलं आहे की 4 प्रकारची शरीरं आहेत. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 72,000 नाड्या, त्यानंतर सर्व पंचज्ञानेंद्रियांचे, कर्मेंद्रियांचे विषय, तिन्ही भुवन, हे सर्व काही जे निर्माण झालेलं आहे हे सर्व निर्माण होऊन सुद्धा ती शक्ती ही आपलं तिच्या शुद्ध स्वरूपात असते, तिच्या ज्ञानमय आणि शक्तिमय स्वरूपात राहते. म्हणजे निर्माण करून सुद्धा ती पूर्ण रूपात असते, कारण ती भगवंताची शक्ती आहे, ती पूर्ण शक्ती आहे. त्यामुळे ती निर्माण करते पूर्णच आणि स्वतःसुद्धा पूर्ण रूपाने ती राहते, हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आता पुढे ते म्हणतात आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्या ज्या अवस्था आहेत, आता आपण झोपतो, आपण ध्यान करतो किंवा आपण स्वप्न अवस्थेत असू किंवा आपण जागे असू किंवा झोपलेले असू, स्वप्न अवस्थेत असू किंवा ध्यानावस्थेत असू, थोडी सुषुप्ती किंवा थोडीशी तंद्रा म्हणा, तंद्रा म्हणण्यापेक्षा सुद्धा चांगलं ध्यान लागत असेल तर एक वेगळी अवस्था, एक वेगळी अनुभूतीची अवस्था असते. तर ह्या सगळ्याच अवस्था असल्या तरी सुद्धा जसं आत्मतत्व त्याच्या स्वरूपात राहतं तसंच ही कुंडलिनी शक्तीसुद्धा त्याच्या वरच्या स्वरूपातच असते. म्हणजे हे आहे, कुठलंही कर्म केलं तरी ते कर्म ह्या शक्तीला बाधित करू शकत नाही, तिला विकारी करू शकत नाही. ती शुद्ध, परमशुद्ध, परमज्ञानी, परमशक्तिशाली, तिचं जे तत्व आहे, तिची जी पवित्रता आहे, शुद्धता आहे, ह्याला कोणी बाधा आणू शकत नाही. आता ते म्हणतायत पुढे, नीलाच्या आत केवळ तीच परमानंदमय मधुमयी चिती आहे. नीलाच्या आत केवळ तीच परमानंदमय मधुमयी चिती आहे. तिच्याशिवाय दुसरे काहीही नाही, तिच्यासारखा दुसरा कोणीही नाही. जिला परमसंवित्ती, परमशिव म्हणतात ती चिती अशा तऱ्हेने एकाकार होऊन केवळ साक्षी रूपाने आपली आपण एकटीच असते. तिच्या पुढे, तिच्यामध्ये आणि तिच्या मागे दुसरे काहीही नाही. तिला विश्वोत्तीर्ण परमशिव म्हणतात. तेच वेदांत्यांचे निर्गुण निराकार परब्रह्म होय. तिची 2 रूपे आहेत, एक परमशुद्ध विश्वोत्तीर्ण आणि दुसरे विश्वात्मक. ज्या रूपाची ती स्वेच्छेने आपल्यातच आपण स्वतः विश्वरूप बनते ते तिचे विश्वात्मक रूप होय. इथे 2 दिल्यात, एकच ती सर्व निर्माण होऊन वेगळी पण राहते. जसं आता आई वडील बाळांना जन्म देतात आणि ते स्वतः वेगळे असतातच ना, ते त्याच प्रकारे ही जी शक्ती आहे ती पूर्ण निर्माण करून मग ती जे निर्माण झाले तेव्हा ती विश्वात्मक कार्य म्हणजे निर्माण करते, ती विश्वात्मक आहे तेव्हा विश्वात्मक रूपाने ती वास करते. आणि ते करून सुद्धा विश्वोत्तीर्ण म्हणजे विश्वाच्या वर पण ती राहते. आई वडील मुलांना जन्म देतात तेव्हा त्यांच्या पेशी, त्यांचे अंश त्या मुलांमध्ये पण असतात आणि स्वतःचं स्वतंत्र स्वरूप पण आहे.
म्हणजे ते त्या मुलांच्या आकारात पण असतात आणि स्वतंत्र स्वरूप पण आहे त्यांचं. ह्या गोष्टी ह्या शक्तीच्या बाबतीत, कारण ती शक्तीच निर्माण करते ना, ती शक्तीच आईवडिलांच्या अंतरी आहे आणि ती शक्तीचं कार्य विश्वाकार होऊन विश्वातीत होणं, विश्वोत्तीर्ण होणं आहे. त्यामुळे आपल्यामध्ये पण तसंच तत्व आहे, आपणही आपल्याकडून पण तेच होत आहे. तर हे कारण आपण तेच आहोत. आता पुढे सांगतायत, सिद्ध विद्यार्थ्यांनो, इथे आपण थोडा विमर्श करा. गुरुप्रसाद प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळी त्याच्या प्रभावाने तुम्ही ऊर्ध्व सहस्त्रदलात स्वतःच क्षणभर परमसुखमय होऊन राहता, त्यावेळी तुम्हाला स्वतःहून भिन्न अशा इतर कशाचेही भान राहत नाही किंवा तुम्हाला स्वतःहून काहीही भिन्न दिसत नाही आणि वस्तुतः तसे भिन्न काही असतही नाही. केवळ आपले आपणच असता. आपलाच आनंद, आपलीच गुरुप्रसाद रूप मस्ती आपल्यातच आपण आपली म्हणून भोगता. याचेच नाव पूर्णाहंतायाम आवेशो. सिद्ध विद्यार्थ्यांचे हे विश्रांती स्थान आहे. या स्थानी तुम्हाला आपल्यात आपणच भासत असता. यालाच अहम म्हणता. कोणी विचारले की हा अहम काय आहे, तर त्याला सांगा की हेच अहम ब्रह्म आहे, हेच अहम शिव आहे, हाच राम, हीच शक्ती, हीच कुंडलिनी आणि हाच अहम सिद्ध विद्यार्थी आहे. ज्यावेळी हा अहम तुर्यातीत दशेहून इदम आकार धारण करून आपल्या विश्वात्मक रूपाने प्रगट होतो, तेव्हा तुर्येहून सुषुप्तीहून स्वप्नात आणि स्वप्नावस्थेतून जागृतीत येऊन नखशिकांत विश्वाकार होऊन जातो. या विश्वात्मक स्थितीत तो सर्व गुणांमध्ये क्रीडा करीत असतो. तो आपला आपणच आपल्याच इच्छेने तुर्यातीत अवस्थेपासून जागृतावस्थेपर्यंत प्रगट होत असतो. विश्वरूप झाला तरी तो स्वस्वरूपाला विसरत नाही, दुसरे काही बनत नाही आणि त्याचे स्वत्व मोडत नाही. अशा रीतीने तो स्वेच्छेने आपण आपल्यातच या विश्वाची रचना करीत असतो. चितीची 2 रूपे आहेत, एक ग्राह्य भाव आणि दुसरा ग्राहक भाव. आता इथे चितीचं स्पष्ट केलं आहे त्यांनी रूप, की ती चितशक्ती कशी जी तुर्यातीत अवस्थेत असते, तिला वाटतं विश्व निर्माण करायचं आहे, त्यावेळेला ती तुर्यातीत अवस्थेतून मग ती स्वप्नावस्थेतून जागृतावस्थेत अशी ती खाली उतरत येते आणि हे विश्व निर्माण करते. अशा पद्धतीने ती एक रचना, एक क्रम दिलेला आहे की सूक्ष्मातनं ती स्थूलात विश्व कसं निर्माण करते आणि हे करून सुद्धा ती स्वतः तिच्या अवस्थेत राहते, हे त्यांनी दिले. आता दुसरा आहे, आणि ती निर्माण पण करते, तीच कार्य करते. आपल्यातच ती खेळ खेळते, आपल्यातच सर्व काही ते करत आहे. म्हणजे कार्य करणारी तीच, जो पदार्थ तयार झालाय तो सुद्धा तीच आहे, कर्म पण तीच आहे, सगळं काही तीच आहे, शक्ती सर्व काही तीच आहे. म्हणून इथे दिलंय की जेव्हा आपण ध्यान करतो, थोड्या क्षणासाठी पण आपण ध्यान करतो, अगदी आपण 5 मिनिटांसाठी इथे एखाद्या गाण्यावर जरी शांत ऐकत असू, तेव्हा सुद्धा आपण आपल्यातच असतो. तेव्हा ते गाणं एक आपल्याला एकरूप करतं, परंतु जे काही छान वाटत असतं ते आपल्याला आपल्या अंतरी असलेल्या शक्तीचा म्हणा, शांततेचा अनुभव, त्याने आपल्याला बरं वाटत असतं किंवा ती अनुभव घेत असते. ही गोष्ट आहे. म्हणजे साध्या छोट्याशा ध्यानामध्ये पण आपण ते अनुभवतो. त्याच्यामुळे इथे सर्व काही तिच्या अंतरी आहे हे दिलेलं आहे, हे सांगत आहे. आता पुढे म्हणतायत, चितीची 2 रूपे आहेत. आता पहिलं 2 रूपं सांगितली की ही चितशक्ती पूर्ण विश्वात्मक आहे आणि पूर्ण विश्व निर्माण करून ती विश्वोत्तीर्ण म्हणजे विश्वाच्या वर पण आहे. ह्यासाठी आपण उदाहरण घेतलं की आईवडील अपत्यांना जन्म देतात, जन्म देऊन त्या पेशी त्या मुलांच्या शरीरात पण असतात आणि आईवडिलांचं स्वतंत्र अस्तित्वही असतं. तर हे प्रॅक्टिकली आपण समजू शकतो. आता दुसरं स्वरूप सांगतायत की चितीची 2 रूपं आहेत. आता त्यामध्ये एक आहे, एक ग्राह्य भाव आणि दुसरा ग्राहक भाव. ग्राह्य भाव आणि ग्राहक भाव. इदम म्हटल्याबरोबर ध्यानात येणारा
यावन मात्र प्रपंच समुच्चय हा तिचा ग्राह्य भाव आहे. इदम घटहा इदम पटहा अशा रीतीने या प्रपंचातल्या वेगवेगळ्या वस्तू इदम म्हणून पृथक समजण्याची तिची शक्ती हा तिचा ग्राहक भाव आहे. हे सारे विश्व ग्राह्य आहे. त्याचा ग्राहक आहे विश्वात्मा. या ग्राहकाला अनुरूप आणि त्याच्यासाठीच हा ग्राह्य प्रपंच आहे. अशा तऱ्हेने अनंत चमत्कारयुक्त आणि सामर्थ्यवान चितीच ग्राह्य ग्राहक भावाने विश्वात्मा होऊन राहिली आहे. ती चितीच जगतविलास आहे आणि जगत चितशक्ती विलास आहे. आता इथे दिलेला आहे ग्राह्य ग्राहक भाव. म्हणजे आता आपल्याला जे काही दिसतं, आपण म्हणतोय हा मोबाईल आहे, हे पुस्तक आहे, तर हे आपण ग्रहण करतोय, त्याचं ज्ञान ग्रहण करतोय. आणि ग्राह्य आता जे निर्माण झालंय ते सुद्धा शक्ती आहे आणि ग्रहण करणारा जो आहे तो सुद्धा शक्ती आहे. दोन्ही भाव इथे जसं निर्माण विश्वाकार होते तेव्हा ती चितशक्तीच विश्वाकार झाली आणि विश्वोत्तीर्ण ज्याला ज्ञान होतंय ते सुद्धा चितशक्तीच आहे. असं सगळं काही तेच आहे, हे इथे थोडक्यात सांगायचं आहे. पुढे ते सांगतायत की शरीरमेव घटाद्यपि वा ये षट्त्रिंशत् तत्त्वमयं शिवरूपतया पश्यन्ति तेपि सिद्ध्यन्ति. असा काश्मीर शैव सिद्धांत आहे. याचा अर्थ असा की जो सिद्ध विद्यार्थी हे शरीर 36 तत्वमय चितीचेच स्वरूप आहे असे जाणतो, म्हणजेच ते परमशिव स्वरूप आहे असे पाहतो, त्याला या सिद्ध विद्येच्या नियमानुसार सर्व सिद्धी प्राप्त होतात. वस्तुतः भेदाभेद रूपाने या चितीचा स्वतःचाच हा सारा विलास चालला आहे. ज्याप्रमाणे मनुष्याच्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या या चारी अवस्था त्याच्याहून भिन्न नसतात, त्याचप्रमाणे हे विश्वरूप देखील चितीचे निजरूप आहे, ते तिच्याहून भिन्न नाही. असं प्रत्येकाची मतं तीच कशी समान आहेत हे सांगतायत. पुढे म्हणतात ब्रह्म हे सच्चिदानंदमय आणि सुखरूप आहे. हाच सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे. ब्रह्म हे सच्चिदानंदमय आणि सुखरूप आहे, हा सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे. ब्रह्मापासून निर्माण झालेले हे जगत ब्रह्माशिवाय अन्य काही नाही. मी तू ते असा जो भेद भासतो तोही सर्व ब्रह्माचाच विलास आहे. भेदात अभेद आणि अभेदात भेद, भेदात अभेद आणि अभेदात भेद हा परमेश्वरच आहे. हाच सत्य सिद्धांत आहे. ज्याप्रमाणे सागरात असंख्य जलबिंदू, फेन, बुदबुद, तरंगादी असले तरी ते सागराशिवाय अन्य काही नसतात, त्याचप्रमाणे या विश्वातील सर्व नामरूपे आणि गुण चितीशिवाय यत्किंचितही अन्य काही नाहीत. पाण्याचा शीतल स्पर्श जसा पाण्याहून कधीही भिन्न असू शकत नाही, तसेच हे चिद्विलासरूप चिन्मय जगत तुमच्याहून भिन्न नाही. दृष्टीला पटाचा आकार दिसत असला तरी सूक्ष्म विचार केला तर तो केवळ तंतूच आहे आणि तंतू वाचून पट बनवणेच शक्य नाही. हे जसे ध्यानात येते तसेच स्थूल दृष्टीला हे विश्वरूप दिसत असले तरी परमार्थदृष्ट्या ब्रह्मा वाचून जगदोत्पत्ती होणेच शक्य नाही. जगत हा ब्रह्मविलास आहे. यालाच संवित्तिक क्रीडा असे म्हणतात. या दृष्टीने पाहणे हीच पराशक्तीची पूजा आहे आणि हाच सत्य श्री गुरुबोध आहे. या चितशक्ती विलासाचे ज्ञान नसल्यामुळे ज्यांना हे जगत चितीहून वेगळे दिसते तेच नाना प्रकारची दुःखे भोगत असतात. जे या चितीमय जगताला चितशक्ती विलास म्हणून ओळखतात ते मूर्तिमंत चितिरूप होऊन जातात. आता इथे दिलेलं आहे की हे सगळं असं पूर्णतः चितशक्तीतनं निर्माण झालेलं आहे आणि भगवंताच्या शक्तीतनं
म्हणजे सर्व काही आत्मरूपच आहे. कुंडलिनी शक्तीसुद्धा ती आत्मशक्तीच आहे, ती परमात्मा शक्तीच आहे. तर त्याच्यामुळे सर्व काही हे शक्ती स्वरूप आहे. आणि ती शक्ती कशी आहे तर सच्चिद आनंदमय आहे. त्या शक्तीला आनंद आहे आणि ज्ञान आहे. तर अशी ही शक्ती आहे. तर त्यामुळे हे कधी कळतं जेव्हा सद्गुरु तत्व जीवनात येतं आणि ती अनुग्रहाची शक्ती मिळते, आपल्याला पदरी पडते आणि त्यानंतर मग आपली दृष्टी पूर्णतः बदलते. आणि सद्गुरू जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाही, अनुग्रह होत नाही, तोपर्यंत आपणाला सर्व काही वेगळं 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 वाटतं. आणि जेव्हा ते सद्गुरू तत्व आपल्या जीवनात येतं आणि अनुग्रहाची शक्ती आपल्या अंतरी वास करते, तेव्हा मात्र आपल्या दृष्टीला जे काही दिसतं ते सर्व एक आहे ही वृत्ती आपली निर्माण होते. तर ह्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे की ह्यासाठी सद्गुरूंचं महात्म्य. आणि त्यामुळे मग सर्व काही एक आहे असं दिसतं. आणि जेव्हा सर्व काही एक आहे असं दिसतं तेव्हा तो जीवाचा शिव होतो, ती शक्तीच होऊन जातो. हे आहे. आता दृष्टीच नसेल, सर्व काही वेगवेगळं दिसतंय, तर आपण सर्व भेद मग ती आपण होऊच शकत नाही. आपण पूर्णत्व प्राप्तच नाही करू शकत. आपली सुरुवात होऊच शकत नाही. सुरुवातच नाही झाली तर काहीच होणार नाही. तर इथे खूप सुंदर रीतीने त्यांनी दिलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे की या चित्तशक्ती विलासाचे ज्ञान नसल्यामुळे ज्यांना हे जगत चितीहून वेगळे दिसते तेच नाना प्रकारची दुःखे भोगत असतात. जे या चितीमय जगताचा चित्तशक्ती विलास म्हणून जगताला चित्तशक्ती विलास म्हणून ओळखतात ते मूर्तिमंत चितिरूप होऊन जातात. आपल्या संतांनी हेच ओळखलेलं आहे. त्यांनी प्रत्येक भूतांच्या ठिकाणी आणि जीवनातल्या प्रत्येक घटनेच्या ठिकाणी ही घटना जरी दिसत असेल, त्यामध्ये सुख दुःख असो, यश अपयश असो, मृत्यू जन्म असो, फायदा नुकसान असो, जरी श्रीमंती असो किंवा काही पैसे नसो, ही कुठलीही अवस्था असेल तरीसुद्धा तिथे त्यांनी ती शक्ती स्वरूप सर्व काही चाललेलं आहे. त्यामध्ये जे सत्याचं ज्ञान आहे ते त्यांनी सोडलेलं नाही आहे. त्यामुळे ते पूर्णतः ते चित्तशक्ती स्वरूप झाले, ते बनून गेले. तर हे इथे दिसतात. आणि ज्यांना मग भेद आहे प्रत्येक ठिकाणी, तर तो भेद झाला की तर मग ते पूर्णत्व अनुभवू शकणार नाही. आता एक पान आहे तेवढं वाचून आपण थांबूयात. हे ब्रह्म सच्चा जगत मिथ्या यह मात्र सिद्धांत है. ब्रह्मात्मा को जाने बिना होता नहीं दुख का अंत है. जो जानता सब में एक को वही नर पाता शांति है. जो ब्रह्म है सो आत्मा है वही कहता वेदांत है. म्हणजेच ब्रह्म सत्य अन मिथ्या जग हे हाची सत्य सिद्धांत म्हणा. आता हे मराठीत त्यांनी म्हटलंय. ब्रह्मसत्य अन मिथ्या जग हे हाची सत्य सिद्धांत म्हणा. दुःखाचा कधी अंत न होतो ब्रह्मात्मा जाणल्या विना. सर्वानुभूती एकची जाणे शांती तयासची प्राप्य असे. आत्मरूप ते ब्रह्मची केवळ वेदांताचे कथन असे. हाच वेदांताचा सिद्धांत आहे. यासाठी सिद्ध विद्यार्थ्यांनो पुढे दिलेल्या महामंत्राचे मनन करून त्याला निजात्म स्मृतिरूप बनविले पाहिजे. ज्याप्रमाणे भारताविषयी दृढ आत्मबुद्धी आणि भारतीय जनतेबद्दल आत्मीयता असलेल्या भारताच्या एखाद्या सच्चा नेत्याला उठता बसता येता जाता सर्व कार्य करीत असताना मी भारताचा आत्मा आहे आणि भारतच माझा आत्मा आहे असा अभेद भाव रात्रंदिवस सहज स्फुरत असतो. ज्याप्रमाणे 100-200 छोट्या मोठ्या व्यक्तींच्या एखाद्या मोठ्या कुटुंबाच्या प्रमुख व्यक्तीला भाऊ बहिणी, मुले बाळे, नातू पणतू आणि आपले सारे कुटुंबीय भिन्न भिन्न असले तरी हे माझे कुटुंब या एकाच अभेद दृष्टीने दिसत असतात. त्याचप्रमाणे माझ्या प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो त्या परमशिवातच शिव माझा, मी शिवाचा, त्याच्यापासून निर्माण झालेले विश्व शिव, विश्वातीत सारी
विश्वातीत सारी कार्ये ही शिव, तो शिव माझ्याहून भिन्न नाही, असे आपल्या अंतर्यामी नित्य स्फुरण होत राहू द्या. काय सांगतात? शिव माझा मी शिवाचा, त्याच्यापासून निर्माण झालेले विश्व शिव, विश्वातील सारी कार्ये ही शिव, तो शिव माझ्याहून भिन्न नाही, असे आपल्या अंतर्यामी नित्य स्फुरण होत राहू द्या. म्हणूनच कोणतंही कार्य संत स्वतः करत असू किंवा दुसऱ्यांकडून येत असेल, कोणी त्यांना निंदा केली तरीसुद्धा ते त्यांच्या अंतर्यामी शक्तीत जात होती. कोणी स्तुती केली तरी शक्तीच जात होती, कोणी दुःख दिलं तरी शक्तीच. ते प्रत्येक ठिकाणी ते शिवबुद्धी त्यांची कायम होती. हे ते सांगतायत की असं प्रत्येक ठिकाणी, जसं आता आपलं कुटुंब, माझे आई वडील, माझी भावंडं, माझं हे अशी उदाहरण हे दिले. माझा देश, नेत्यांना वाटतं माझं हे. आता वीर सावरकर बघून आली मी, माझा देश काय केलं नाही त्यांनी, सर्वात मोठं बलिदान सावरकरांचं आहे. तर हे जशी ते उठता बसता प्रत्येक श्वासाश्वासाला ते जाणवलं, तसं आपल्या प्रत्येक श्वासाश्वासामध्ये, प्रत्येक दृष्टीवृत्तीमध्ये हे सर्व काही शक्तीचं आहे. मी शक्ती, दिसतंय ते शक्ती, कार्यशक्ती. आणि ती हे जर झालं तर मग पूर्णतः ते एकरूप झालं पाहिजे, असे आपल्या अंतर्यामी नित्य स्फुरण होत राहू द्या, असे बाबा मुक्तानंद आपणाला सांगतात. पुढे म्हणतात, यह विश्व विश्व की वाटिका है, यह विश्व शिव की वाटिका है, सैर करने के लिए, यह विश्व शिव की वाटिका है, सैर करने के लिए, ना राग ईर्षा द्वेष चिंता वैर करने के लिए, यह विश्व शिव की मूर्ति शिव भक्ति करने के लिए, यह विश्व शिव की मूर्ति शिव भक्ति करने के लिए, विश्व शब्द का बाध कर विश्व ध्यान करने के लिए, विश्व शब्द का बाध कर विश्व ध्यान करने के शिव ध्यान करने के लिए, यह विश्व शिव अवतार है, न जान धोखा खाय है, शिव से विलक्षण जान कर व्यर्थ अति भय पाय है, यह विश्व शिव अवतार है, न जान धोखा खाय है, शिव से विलक्षण जान कर व्यर्थ अति भय पाय है, यह विश्व शिव दर्पण भवन, यह विश्व शिव दर्पण भवन, शिव बन जो भीतर देखता, सर्वत्र ही शिव एक उसको बिंब प्रतिबिंब भासता, यह विश्व शिव दर्पण भवन, शिव बन जो भीतर देखता, सर्वत्र ही शिव एक उसको विश्व प्रतिबिंब बिंब प्रतिबिंब भासता. सिद्ध विद्यार्थ्यांसाठी मी आता एक मनन मंत्र सांगतो. सर्वोपमार्थम विभवः इत्येवं परिजानता, विश्वात्मनो विकल्पानां प्रसरेपि महेशता. अर्थात माझ्या प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, भावना, फल आणि क्रिया यांसहित हा मंत्र तुम्ही पूर्ण आत्मसात करा. भावना, फल आणि क्रिया यांसहित हा मंत्र तुम्ही पूर्ण आत्मसात करा. 36 तत्वांचे समुदाय स्वरूप, आपल्या जीवनाचे आश्रय रूप असे हे प्रत्यक्ष गोचर होणारे जगत हे माझे ऐश्वर्य आहे. या विश्वात्म भावनेत जो कोणी त्याला जाणतो, त्याच्या अंतःकरणात अभेदातही भेदरूप विकल्प निर्माण करणारी वृत्ती असली तरी देखील त्याची महेशता म्हणजे सिद्धत्व सदैव अबाधित राहील, कधीही विचलित होणार नाही. ज्याप्रमाणे प्रशांत सागरावर अनेक प्रकारचे तरंग उठले तरी त्याचे सागर रूप भंग होत नाही, त्याचप्रमाणे हे विश्व माझे सर्व ऐश्वर्य आहे असे ज्ञान प्राप्त झाल्यावर विश्वाकार वृत्ती उदित झाली तरी आपली ईशत्व सिद्धी कधीही नष्ट होणार नाही. हे सिद्ध विद्यार्थ्यांनो, विश्व तुमचेच आहे, विश्वात्माही तुम्हीच आहात. विश्वात भासमान होणारे अनेक आकार विकार तुमच्यातूनच निर्माण होतात, ते तुम्हीच निर्माण केलेले आहेत, म्हणून तुम्हीच परिपूर्ण विश्वरूप आहात. हे विश्व माझे वैभव आहे याचे सतत स्मरण ठेवा. हा तुम्हाला श्री गुरूंचा आदेश आहे. हे परशिवानुशासन आहे. ही सिद्धांची रीती नीती आहे.
मोक्ष मार्गाची सुलभ साधना आहे. पराशक्तीला प्रसन्न करून घेण्याचा यज्ञ आहे. हा आत्मबोध आहे. हे श्री गुरु ध्यान आहे. हा मुक्तानंदाचा स्वधर्म यज्ञ आहे. तर इथे बाबा मुक्तानंदांनी पूर्णतः सार सांगितलेलं आहे. कशी दृष्टी पाहिजे हे त्यांनी का सांगितले. सर्व कर्म पण आपली आहेत, कारण आपणच परमात्म तत्व आहोत. आता जर आपण विश्वाच्या हे अमर्याद विश्व आहे, त्या बाबतीत आपल्याला समजणं किंवा स्वीकारणं अवघड जाईल. परंतु आपल्या अवतीभोवती जी कर्म दिसत आहेत, आपल्याकडून होणारी किंवा दुसऱ्यांकडून होणारी, ती कर्म तर त्याची रचना तर आपणच केलेली आहे. ह्या दृष्टीने आपण पाहू शकतो. तर हे सर्व काही आपलं आहे, हे सर्व काही माझं आहे. जे काही माझ्या जीवनात, माझ्या आसपास, जे माझं विश्व, आता भगवंताचं विश्व हे पूर्ण अमर्याद आहे. आपलंही तसंच आहे खरं तर. म्हणूनच माऊली म्हणते हे विश्वची माझं घर, कारण ती या अवस्थेला पोचली आहे बाबा मुक्तानंदांच्या. तर आपल्यासाठी आपलं विश्व एवढंसं छोटं असू शकतं, पण त्यातली प्रत्येक घटना ही माझी आहे किंवा मी त्याचा हिस्सा किंवा माझ्यातनं निर्माण झालेलं आहे. तर हे जर हे केलं तर आपल्याला एकमेकांचे सर्व काही आपल्याला समान वाटतील. सर्व काही आपण माफ करू शकतो. आपलं मन शुद्ध ठेवू शकतो आणि सर्व काही समतेने पाहू शकतो. हे होऊ शकतं. तर इथं आपण थांबूयात. उद्या आपण थोडं चिंतन